आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की आप्पी अर्जुन तयार होऊन येतात. अर्जुन आणि अमोल एकत्र आंघोळ करून बाहेर येतात. तेव्हा आप्पी म्हणते की काय अमोल किती वेळ लावतो संगोळीला हे ऐकून. अमोल म्हणतो झालंच की माझं सगळं. तेव्हा आप्पी म्हणते की हो या बाबतीत सुद्धा बापावरच गेलास. तेव्हा अर्जुन म्हणतो की आप्पे मी माझं सगळं आवरतोय, तू तुझ्या कामाचं बघ. तेव्हा अमोल म्हणतो की आज आमची बाहेर सहल जाणार आहे तर तू आम्हाला काहीतरी छान खायला देशील का, मिळेल का मला आज काहीतरी डब्यात छान. हे ऐकून अर्जुन म्हणतो की भेटेल की, आधी वेळ आहे का विचार, वेळ असेल तर भेटेल. हे ऐकून आप्पी म्हणते की भेटेल का म्हणजे तू फक्त मला सांग तुला काय हवंय, मी सगळं बनवून देईन. तेव्हा अमोल म्हणतो की तुझ्या हातची फेरणी आणि मेथीची भाजी. तेव्हा आप्पी म्हणते की ठीक आहे तुलासुद्धा देते, तुझ्या सगळ्या मित्रांनासुद्धा देते, फक्त तू मला सांग काय हवं ते. असं म्हणून ती कामाला जाते. जाताना म्हणते की अमोल तू तुझी बॅग भरलीस का रे. तेव्हा अमोल नाही म्हणतो. आप्पी म्हणते की हां या बाबतीत सुद्धा बापावरच गेलायस. अर्जुन तिच्याकडे बघून म्हणतो आप्पे मी माझं काम करतोय, मी त्याची बॅग भरून देईन. असं म्हटल्यानंतर ती कामाला जाते. इकडे बापू कदम बाहेर बसलेले असतात. तेव्हा ते पेपरात बलात्काराची बातमी वाचतात. तेव्हा बापू म्हणतात की काय काल चाललं आहे, सगळीकडे जे ते लहान मुलींना सुरक्षितच नाही आहे, आपली मुलगी बाहेर जाते ती कधी सुरक्षित राहणार. हे ऐकून कदमसुद्धा म्हणतात की हो आजकाल आपल्या लहान मुलांना बाहेर पाठवायचं म्हणजे टेन्शनचंच काम आहे. तिथे आप्पीसुद्धा असते. दिप्या म्हणतो की दिदे याबाबत ना काहीतरी कडक कारवाई घेतली पाहिजे. काय आहे ना आधी शिवाजी महाराजांच्या काळात किती कडक शिक्षा होती, चौरंग शिक्षा होती. मान्य आता ती होऊ शकत नाही, पण अशा नराधमांना आत्ता फाशीची भरचौकात शिक्षा दिली पाहिजे. यावर आप्पी म्हणते की हो याला लवकरच काहीतरी केलं पाहिजे, तुम्ही काळजी करू नका, मी योग्य तो आता हालचाल करायचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा दिप्या म्हणतो की दिदे या लोकांना ना सगळ्यात कडक कारवाई शोधून काढ. आप्पी म्हणते की तुम्ही काळजी करू नका. बरं मी आज जाते, अमोलच्या डब्याला जेवण बनवायचं आहे, त्यातमध्ये डबा बनवायला जाते. इकडे आप्पी अमोल सगळ्या जणांची खूप मस्ती चाललेली असते. आप्पी फेरणी बनवते. फेरणी बनवून झाल्यानंतर ते बाहेर येते. तेव्हा अमोल आणि अर्जुन एकमेकांशी मस्ती करत असतात. सगळेजण खूप खुश असतात. आप्पी आतमध्ये परत जाते आणि काम बनवत असते. इतक्यात गायतोंडेंचा फोन येतो आणि म्हणतात की मॅडम तुम्ही कुठे असाल तिथने लवकर या, खूप महत्त्वाची केस आली आहे. त्यावर आप्पी म्हणते की गायतोंडे कसली केस आली आहे. हे ऐकून गायतोंडे सांगतात की अहो एका चिमुकलीवर बलात्कार झाला आहे, त्याची केस आली आहे. आप्पी म्हणते की तुम्ही काळजी करू नका, मी आत्ता लगेच पोचते आहे. ती बाहेर येते आणि सांगते की मला आत्ता लवकर जावं लागेल. ती आतमध्ये जाते आणि काय राहिलं आहे का ते बघते. तेव्हा रुपाली म्हणते की अगं अपर्णा माझ्यासाठी काही काम असेल तर तू मला सांग ना, मी अमोलसाठी बनवू का जेवण. तेव्हा आप्पी म्हणते की सॉरी रुपालीताई पण माझा आता तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही आहे. तुम्ही जे काही अमोल बाबतीत केलं ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. मी तुम्हाला अमोलपासून कधीच दूर केलं नाही, पण तुम्ही हे सगळं करचाल मला कधीच वाटलं नव्हतं. तेव्हा रुपाली तिला म्हणते की हे बघ अपर्णा मी परत तुझा विश्वास जिंकेन, मला फक्त एक संधी तर दे. मी अमोलच्या बाबतीत असं काहीच करणार नाही, थोडा विश्वास माझ्यावर सुद्धा ठेव. तेव्हा आप्पी म्हणते की सॉरी रुपालीताई. तेव्हा रुपाली म्हणते की अपर्णा तू मला सगळ्या बाबतीत अडव, फक्त मला अमोलच्या बाबतीत काही करताना अडवू नकोस. आप्पी म्हणते की हां म्हणजे हे विचारायचं काळीच काढून घ्यायचं आणि शरीर धडधडते का हे विचारायचं. सॉरी रुपालीताई पण माझा आधीसारखा तुमच्यावर विश्वास नाही आहे. रुपाली म्हणते की सॉरी अपर्णा मी जे काही केलं ते फक्त मला एक संधी तर दे. आप्पी म्हणते की मला तुम्हाला खरंच अजून एक संधी द्यायची खूप इच्छा आहे हो, पण माझं मन मानत नाही आहे. ती बाहेर येऊन सांगते की अर्जुन एक खूप महत्त्वाची काम आलेलं आहे, जावं लागेल. म्हणतो की काय गप्पे काय झालं. ती घडलेला प्रकार सांगते आणि म्हणते की अर्जुन मला आत्ताच्या आत्ता इथून निघावं लागेल. हे ऐकून अर्जुन म्हणतो की मला तुझी काही मदत लागेल का. तेव्हा आप्पी म्हणते की हो मला तुझी गरज लागेल, मी तुला तिथे गेल्यानंतर फोन करते. हे ऐकून रुपाली म्हणते की अमोल मी बनवू का तुझ्यासाठी डब्बा. हे ऐकल्यानंतर अमोल म्हणतो की हो चालेल ना, तुम्हीसुद्धा माझी मोठी आहात, तुम्ही बनवलेलं सुद्धा चालेल. रुपाली आतमध्ये जाते आणि मेथीची भाजी आणि आळूवडा बनवायला चालू करते. हे अर्जुनला अजिबात पटत नाही. तो पाय पटत बाहेर जातो. त्याच्या मागे कदमसुद्धा जातात आणि म्हणतात की अर्जा काय करतोयस ते तू. तेव्हा अर्जुन विचारतो की हे बघा ह्या परत अमोलजवळ जाणार आणि परत त्या काहीतरी करणार, हे मला अजिबात आवडत नाही. हे बघून कदम म्हणतात की अरे तसं नाही होणार अमोलला, तू काळजी नको करू. त्यावर अर्जुन म्हणतो की कदम मला आता कोणावरच विश्वास नाही. असं म्हटल्यानंतर तो तिथून कामाला निघून जातो. इकडे मोना रुपालीच्या मनात परत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करते. मोना म्हणते की अहो अमोल तुम्हाला मोठी मा म्हणतो हे खरंच खूप छान आहे, पण तुम्ही विचार केला आहे का वंसनना परत हे नाही आवडलं तर. तेव्हा रुपाली म्हणते की नाही मोना तू चुकीचं बोलतेस, आप्पी कधीच माझ्या आणि अमोलच्यामध्ये येणार नाही.
मोना म्हणते की हो रुपाली ताई, तुमचं म्हणणं मला पटतंय. वंसांना पुढे जाऊन असं वाटलं तर रुपाली म्हणते की मोना तुला काय बोलायचं जरा स्पष्ट सांग. तेव्हा मोना अजूनच गैरसमज निर्माण करत रुपालीला परत लांब करण्याचा प्रयत्न करते. पण रुपाली बोलते की नाही मोना, यावेळेस अपर्णा नाही, अपर्णा कधीच माझ्या आणि अमोलच्या मध्ये येणार नाही असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. मोना, दिप्या सगळेजण बाहेर बसलेले असतात. रुपाली पटकन जाऊन आळू वड्या आणि खायला त्याला बनवून आणि त्याने त्याच्या हातात डब्बा देते. तेव्हा अमोलला सांगते की अमोल हे सगळं तुझ्यासाठी बनवले, तू सुद्धा खा आणि सगळ्यांना सुद्धा दे आणि घरी आल्यानंतर मला सांग कसं झालं ते. दिप्याला हे अजिबात आवडत नाही. दिप्या आपली बॅग उचलतो आणि झालंय का विचारून अमोलला घेऊन बाहेर जातो. आप्पी कलेक्टर ऑफिसमध्ये जाते. कलेक्टर ऑफिसमध्ये गेल्यानंतर सगळेजण तिथे वाट बघत बसलेले असतात. आप्पी गेल्या गेल्या म्हणते की बोला काय झालं. तेव्हा तिथे आलेले काही सेवक म्हणतात की अहो एका लहान मुलांच्या शाळेमध्ये लहान मुलगी बाथरूममध्ये जात असताना तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखायला लागलं, म्हणून आम्ही त्यांच्या प्राथमिक तपासणीसाठी डॉक्टरकडे घेऊन गेलो. तेव्हा डॉक्टरांच्या पहिल्या तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचं कळून आलं. ती त्या माणसाकडे बोट दाखवत आहे. त्यावर आप्पी चिडते आणि म्हणते की मग तुम्ही कारवाईला सुरुवात केली का. तेव्हा ते माणसं म्हणतात की नाही, अजून FIRच झालेली नाही. तेव्हा आप्पी म्हणते की अहो तुम्ही काय करताय, तुम्हाला ती पोरगी ज्या मुलाकडे बोट दाखवते त्या मुलाच्या तुम्ही चाचण्या करा आणि जर होत नसेल, तुमच्या पुरुषार्थामध्ये येत असेल तर मला सांगा, मी तपासण्या करते. हे ऐकल्यानंतर तिथले सगळे खूप भीतात आणि म्हणतात की मॅडम तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळं बघतो. आपली म्हणते की हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबलं पाहिजे, लवकरात लवकर ह्याला सगळ्या प्रोसेससाठी सुरू करा. हे सगळं ऐकल्यानंतर गायतोंडे म्हणतात की मॅडम तुम्ही जरा शांत होता का, आपण योग्य ती काळजी घेऊच की. तेव्हा आपण म्हणते की नाही गायतोंडे, हे आता डोक्यावरून पाणी होत चाललं आहे, आपल्याला लवकरात लवकर कडक कारवाई केली पाहिजे असं म्हणून ती तिथे सगळ्यांना कामाला लावते. आणि इथेच आपली आमची कलेक्टरचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.